पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। देव की भांति पूजन करें आज हम, देव की भांति पूजन करें आज हम। स्वागतम 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 स्वागतम। हीच आमुचे प्रार्थना अनहेच आमुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच आमुचे प्रार्थना अनहेच आमुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच आमुचे
Soy Pablo Emilio Escobar Gaviria. है दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना त्याचं कारण पण असंच आहे सगळ्यांना आणि जो तो ना डिप्रेशन मध्ये गेलेलो आहे आमच्या घरात वाद का हो सगळ्या गोष्टी असतात अंगाने धडधाकड सगळी माणसं आहेत घरात बरोबर गाडी घोडी असतात पैसे रुपये असतात पण घरात कडकडी का ते एकामेकाचा कोण ऐकत नाही माझ्याच बरोबर करतो तुम्ही आठवडा करतो म्हणून सांगते घरात दुर्लक्ष शब्द पाऊस करतो लक्षात ठेवा बायको बोलणार नवऱ्यानं दुर्लक्ष करायचो नवरा बोलणार बायकोन दुर्लक्ष करायचा सून पुन्हा सासवेन दुर्लक्ष करायचो सासू पुन्हा सुनेन दुर्लक्ष करायचं पण माझ्याच बरोबर केला वाटोळा केला समजलं आणि घरात एकामेकाला रिस्पेक्ट द्यायचो आता घरचा स्वर्ग होणार पण आम्ही तसं करत नाही आम्ही असं काय म्हणजे काय विचारू नका म्हणजे मी शिकून आलं असं सगळं परवा बघितलं ना नवरा बायकोचं कुठून सांगते नवऱ्यावर बायकोतून हात धरून त्याला बाजारात आता 15-16 वर्ष लागणार झाली त्याच्या तरी तू बायकोचा हात धरून चाला म्हणजे एवढा प्रेम कसा काय झाला आम्ही तर कधी हात नाही धरत तुम्ही धरतो कोण हात बायको काय मी सांगते ना कोण नाही आपल्या बायको पुढे पाठवतो तुम्ही पाठवून अशी फेकणार बघत होता सगळे मी सांगते ना ही गोम आहे माझ्यावर मी सांगतो जगाचा कशा खावा मी करतो कष्ट करतो स्पष्ट ती बघतात ऑलरेडी तर नवरा बायकोचा हात धरून चाला म्हटलं एवढा प्रेम कसा काय 15-16 वर्ष लग्नात झाली एवढा प्रेम कसा काय म्हटलं ही फॅक्ट सगळं सांगूया मग त्याला बोलवलंय भाऊ इकडे ये रे म्हणजे काय झाला अरे म्हटलं लग्न तुम्ही मध्ये राहिला म्हणता कसला प्रेम म्हणता इथं म्हणतो हात सोडला नाही हे दुकानात शिरता म्हणजे अशी असं गेम आहे माहिती आहे आता कालच्या वेळेत ना वयस्कर माणसं बसली होती मग त्यांचे पण म्हणजे वयस्कर माणसांना शिकू किती भेटता बघा गंमत ती बायको काय नवऱ्याक म्हणे मी वयस्कर होते जरा वय वाढलेला होता बायको नवऱ्याक काय म्हणे काय हो आता मी बुडाले ना तर मग दुःख वाटत काय तो म्हणता आता कसं दुःख तू म्हणता अगोदर पडू होतोच म्हणजे बायको नवरं किती कंटाळलं असतं बघा म्हणून तरुण नाही सांगतोय लग्न होत नाही लग्न म्हणून डिप्रेशन जाऊ नका लग्न करून आमची हालत काय बघा आधी आमच्याकडे बघून कोण म्हणतं एवढा मानना किस्सा आहे ना असंच आहे कारण सगळेजण म्हणतो तुम्ही दारू पिताव धडपडताव अरे हल्ली बघा ना जग मला मोबाईलच्या नादात घरात धडपडतं त्याचा काय हा बरोबर आहे ना सगळे म्हणतात तुम्ही थरथरताव पण थंडीत माणसाला थरथर त्याचा काय म्हणजे बरेच किस्से आहेत असे म्हणून मी तो काढलाय
कोण म्हणतं बेवड्याक मान नाही, कोणास पण कमी लेखू नका, हे आधी माझं सांगणं आहे. एकामेका कमी लेखू नका, सगळे स्टार असतात. आम्ही एकामेका कमी लेखताव, हे बेवढे शब्द वापरतो, काय गरज आहे? मग व्यसन नाही, हे काय मोबाईलचं व्यसन नाही, बायका बडबडचं व्यसन नाही, काही व्यसन नाही सांगितलंय तर, बरोबर ना? आणि म्हणून म्हटलं कोणाका बोलू नका, आणि बेवढं आणि पिणार असं बोलूच नका. कारण ते बसतात ना तेव्हा त्यांचे काय विचार असतात थोर माहिती आहे, कुटुंबाबद्दल प्रेम असतो त्यांचा, या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे, बरोबर ना? एवढा अनुभव यांचं. आणि म्हणून म्हणते कोण म्हणता बेवड्याक मान नाही, कोण म्हणता बेवड्याक मान नाही, हे काय माणूस आहे ना? आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, कबूल आहे मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय, कबूल आहे मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय. अरे पण गटारने खड्डे खोदून पडलेच नसते ना. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगता बेवड्याक मान आहे. माझी बायको काय, ह्या बायका काय 100-200ची खरेदी करतात, सांग सुटतात आम्ही शॉपिंग केला. अरे आम्ही बघा 1000चे दारू पिताव, की चाट नाही बाबा ना गप्पी झोपताव. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, एवढी महागाई जाईल सगळ्यांनी आंदोलन केलं की नाही? आम्ही आंदोलन केला अजिबात नाही. हो ते सरकारचा फायदो, साधी राहणी उच्च विचारसरणी. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, कोर्टात जाऊन बघा जावा, गीतेवर हात ठेवून खोटा बोलतात, आम्ही पेक घेऊन खरा बोलताव. अख्खा आयुष्य पिण्यात गेला, पण माझी बायको मग अरे पण नाही म्हणत, कार्य पण नाही म्हणत, पोटाजवळ जाता 7 फेरी मारताना म्हणता हेच हो पाहिजे. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, दारू का वाईट नाही आहे, औषध उपचार आहे माहिती आहे. प्रेशिप होत होता ते टेन्शन येतं, पी दारू, बायकोची कटकट, पी दारू, झोप नाही येत, पी दारू, महागाई झाली, पी दारू, नेते पक्ष बोलतात आम्हाला टेन्शन, पी दारू. आणि म्हणून म्हणता थोडीशी काही बरं वाटतं, थोडीशी काही बरं वाटतं. परवा असंच एकदम आलो, म्हणतं पाऊस कर, म्हटलं काय रे, म्हणता खोकलो झालो आहे, दारू पिऊन खोकलो जायत काय, म्हटलं दारू पिऊन खोकलो जायत काय, अरे दारू पिऊन तू माझा घर द्यार गेला, सोना गेला, बायको पण गेली. खोकला का 5 मिनिटात जायत. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगता बेवड्याक मान आहे. असं रस्त्यात उभं होतंय, समोरनं एसटी आली, एसटी हात दाखवलंय, एसटी एकट्यासाठी थांबली. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, एसटीत चाललं एसटी फुल, मी पण फुल. कसं पाडच्या बाकडा गेलोय, पाडचा बाकडा फुल, मी शापच फुल. मी बसून जाणार, एवढा सगळी माणसं उठलीत, मी एकट्यासाठी बसून गेला नाही. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, सीटवर बसलोय, कोण नाही ना म्हणून सरळ झोपलोय, समोर आलो कंडक्टर, म्हणतात तिकाट माच वाटला चाकणा संपला की याचा. म्हणून घातलंय खिशात हात, मी काढलं तिकडं बोलवून ठेवलं हातावर, वेळा माझ्या कानाखाली मारल्या ना, पैशांना सोडले नाही, घेतलंय मुटको आणि मारलाय नाकावर. आई शपथ सांगतोय माझ्या एकट्यासाठी गेली पोट घ्यायला माहिती आहे. आणि म्हणतोय बेवड्याक मान नाही, पोषण आमनात बघितलं नाही, म्हटलं नाही बेवडो आहे काय कामाचं नाही, एका मिनिटात सोडल्या नाही, सोडतो बोलतो एका मिनिटात मास सोडल्या नाही. आणि ते म्हणतोय बेवड्याक मान नाही, पोषण बाहेर आलंय, असं लटपट होतंय, माझ्या बाजू कुत्र्यावर नाही घाबरला. का सांगा, कारण कुत्र्या म्हणजे अंगावर पडा की काय. आणि म्हणतोय बेवड्याक मान नाही, पण याक सांगते माझी बायको माझ्या लय प्रेम करता, ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काय घेऊन येऊ काय, ती पाया पडता म्हणता काय घेऊन येऊ नका. आणि ती म्हणतो बेवड्याक मान नाही, पण ह्याच्या पुढे सगळं बायका पिऊ लागणार, ह्याच्या पुढे सगळं बायका पिऊ लागणार. का माहिती आहे, आमचे नेते पण म्हणतात प्यारे भाई और बहिणो. मान नाही, सरकारची अर्थ आमच्यावर चालता, इथं पण कार्यक्रम असू देत, आधी आमची सोय करतात नंतर जेवणाची भंगत लावतात. आणि मान नाही, कोण म्हणते बेवड्याक मान नाही, पोलिसांना बाहेर आलोय, त्यांची गाडी घेतली, धूम ठोकली, समोर नाही दादा प्रेत, माझी गाडी प्रेतात ठोकली, प्रेत झाला खाली आडवा, सगळी बस मारू लागत, हात नाही लावायचो, जर पडलो तर काय बोलता तुम्ही बोलताव. बेवड्याक मान ठिकाणा घराशी गेले, घराशी झाले, बायकोची कटकट, म्हणता पोर रडताय म्हणजे काळजी करू नको, पोराक 2 मिनिटं ट्यूब करतोय, पोरगाक घेतलंय, पोरगाक 2 मिनिटं ट्यूब केलंय. कसं माहिती आहे, काढलंय क्वार्टर, दिले पोराक बुजभर, पोरगा शिलीप. बेवड्याक मान नाही. धन्यवाद.